मित्रांनो, मी आता आहे दापोलीला सुकुंडी गावामध्ये आणि इथून एक फेमस लोकेशन आहे गणपतीचं मंदिर, कड्यावरचा गणपती। आता मी तिकडे चाललोय। हे आमचे मित्रमंडळ आहेत। हा प्रमोद चिले आहे आणि हा पाठीमाग ऋषिकेश गायकर, याच्या मी घरी आलो होतो। आणि हा आमचा मित्र संदेश चकवे, तुम्हाला सर्वांना माहिती असेल, तो माझ्याबरोबर नेहमी असतो। आणि हे आमचे काका आहेत, नटे काका। तर आम्ही चाललोय कड्यावरच्या गणपतीच्या दर्शनाला चाललोय। तर चला, इथून गणपतीचं मंदिर 4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। मित्रांनो, आजूबाजूला असलेले कळमांची झाडं, काजू, आणि आता आपण पोहोचलोय कड्यावरच्या गणपतीच्या गेट वरती। हे बघा, हा गेट आहे। इकडे बघा अंजारला गणपती, बघा तुम्ही बघू शकता कड्यावरील गणपती देवस्थान अंजारले। इथून आपण प्रवेश करत आहोत। तर हे बघा कड्यावरील गणपतीचं मंदिर लेफ्ट साईडला आहे आणि इकडे इथं समुद्रावरती सरळ जातो आणि हा इकडे मंदिराकडे रोड जातो। आपण मंदिराच्या गेट जवळ पोहोचणार आहोत। इथे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। इथे 50 एक गाड्या आरामात पार्क करू शकतो। हे बघा मित्रांनो, इकडं गाडी पार्किंग वगैरे तुम्ही करू शकता। त्या साईडला मंदिर आहे आणि हे बघा हा माझा मित्र आहे संदेश चकवे। तो बोलतो त्याला काही जमत नाहीये, पण मी प्रयत्न करत असतो। हे बघा इकडे पण पार्किंग आहे, इकडून गाड्या आहेत। मंदिराच्या आतून प्रवेश केल्यानंतर हा आतला नजारा तुम्ही बघू शकता। कड्यावरचा गणपती 600 वर्षापूर्वी झाली आहे स्थापना। मित्रांनो, निसर्गरम्य ठिकाणी असलेला कड्यावरचा गणपती महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील जोग नदीच्या मुखाशी हे मंदिर आहे। सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ आंजर्ले नावाचे बंदर आहे। दापोलीपासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे। याच आंजर्ले गावात कड्यावरचा गणपती आहे। येथील गणपती हे जागृत देवस्थान आहे असे मानले जाते। संपूर्ण मंदिर हे पांढऱ्या दगडात बांधलेले आहे। मंदिराच्या जवळच शंकराचे मंदिर बांधलेले आढळते। याच गणपतीचा इतिहास आणि वैशिष्ट्य आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। 600 वर्षापूर्वी झाली आहे स्थापना। कड्यावरच्या गणपती मंदिराची स्थापना 600 वर्षापूर्वी झाली आहे। इसवी सन 1430च्या सुमारास करण्यात आले असल्याचे बोलले जाते। मंदिरातील श्री गणेशाची सुबक आणि देखणी मूर्ती आहे। सुमारे 3.5 ते 4 फुटांची ही मूर्ती आहे। मूर्तीच्या बाजूला रिद्धी सिद्धीच्या मूर्ती आहेत। या मंदिराचे पूर्वीचे बांधकाम लाकडी होते, मात्र इसवी सन 1789 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। यानंतर हे सुंदर मंदिर उभारण्यात आले। हे मंदिर पेशवेकालीन वास्तुरचनेचा एक उत्तम उदाहरण आहे। या गणपती मंदिराला कड्यावरचा गणपती म्हटले जाते की कारण गणपती मंदिर हे एका छोट्याशा डोंगरावरील कड्यावर आहे। येथून खाली उतरण्यास पायऱ्या देखील आहेत। हे मंदिर पूर्वी गावातील समुद्राच्या काठी होते, मात्र समुद्राची पातळी वाढली आणि मंदिर पाण्यामध्ये गेले।
यानंतर समुद्रापासून थोडे दूर एका टेकडीवर नवीन मंदिर स्थापन करण्यात आले। यावेळी साक्षात श्री गणेश या मंदिरात स्थानापन्न होण्यासाठी जेव्हा आले तेव्हा त्यांचे पहिले पाऊल डोंगराच्या माथ्यावर पडले, त्याला गणपतीचे पाऊल असे म्हटले जाते, आणि दुसरे पाऊल थेट नव्याने स्थापन केलेल्या मंदिरात पडले। मित्रांनो, आम्ही आता गणपतीच्या मंदिराच्या बाहेरून इकडे आलो। इकडे गणपतीची पाऊलं आहेत, त्या साईडला आम्ही चाललो आहे। सर्व आमचे मित्रमंडळी आहेत। संदेश चकवे काहीतरी शॉपिंग करतात। काय घेतलंय? कोकम सरबत। अच्छा, फेमस आहे कोकम सरबत, फेमस आहे का? अच्छा, कितीला आहे? अच्छा, ओके। हे किती मिलीच आहे? अर्धा लिटर। ओके, हे अर्धा लिटर आहे। तुमच्या शॉपचं नाव काय? अच्छा, ओके। काढलेले फोटो रे।
कासव असली आहे रे. अरे भरपूर आहे ते कासव असली आहे ते बघ. हे बघ अरे पळाले बघो कासव असली आहे. मित्रांनो आम्ही आता दर्शन वगैरे घेतलंय मंदिराचं. तर आम्ही आता इथून चाललोय